ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाताना पिकअप पकडले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी. कत्तलीसाठी अवैध गोवंश वाहतूक रोखण्याकरिता प्रभावी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत. त्यानिमित्ताने 15 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांच्या नेतृत्वात बासंबा पोलीस ठाणे हद्दीत पथक पेट्रोलिंग करीत असताना एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहन क्रमांक MH26 A6161 यामधून चिंचोली महादेव मार्गे खानापूरकडे गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने त्या दिशेला धाव घेतली. आंबेरी गावाजवळील रस्त्यावर सदर पिकअप आढळून येतात त्याला थांबविले असता या वाहनात 3 गोवंश कत्तल करण्याच्या हेतूने निर्दयपणे दाटीवाटीने वाहतूक करीत असताना मिळून आले. त्यामध्ये एकूण 7,88,000चा मुद्देमाल जप्त करून यात अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या दुल्लेखा गफूरका पठाण राहणार सावरगाव बंगला, गणपत शंकर डाकोरे राहणार येळेगाव या 2 आरोपी विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या फर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, नितीन गोरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.